लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील बहुसंख्य महिला या योजनेचा लाभ घेत आहे. मात्र अद्याप देखील बहुसंख्य महिला सदर योजनेपासून वंचित आहेत आणि लवकरच शक्यता आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी देखील सुरुवात होईल. ज्या भगिनींची नोंदणी करायची राहून गेली यांना देखील एक चान्स मिळण्याची शक्यता अजून तरी नाही, पण लवकरच होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर यासाठी अगोदरच आपल्याला आवश्यक काही कागदपत्रे आहेत ती जमा करून ठेवायची आहेत. यामध्ये सर्वप्रथम आधार कार्ड, अर्जामध्ये आणि आधार कार्डामधील नाव सारखं असायला हवं. दुसरं अधिवास प्रमाणपत्र, यामध्ये जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड. त्याच्यानंतर जे तिसरं डॉक्युमेंट आहे, महिलेचा जन्म जर परराज्यात झालेला असेल तर त्यांना देखील जे जुनं रेशन कार्ड आहे ते रेशन कार्ड हवं आणि त्या रेशन कार्डमध्ये सदर महिलेचे नाव असायला हवे. यातलं चौथं कागदपत्र म्हणजे जो उत्पन्नाचा दाखला आहे तो 2.5 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे वार्षिक उत्पन्न. पिवळे अथवा केशरी शिधापत्रिका असल्यास उत्पन्न प्रमाणपत्राची जी आवश्यकता नाहीये. मात्र जर शुभ्र असेल तर किंवा शिधापत्रिका नसेल तर 2.5 लाख रुपयाचा उत्पन्नाचा दाखला हा अनिवार्य असणार आहे. तसंच जी विवाहिता आहे तिचं जर रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर तिच्या पतीचं नावाचा उत्पन्नाचा दाखला हा चालणार आहे. व बँकेचे जे पासबुक आहे ते देखील सदर महिलांनी ज्या खात्यामध्ये निधी पाहिजे त्याचं बँकेचं पासबुक असायला हवे. हे सर्व कागदपत्रे जमा करून ठेवा. धन्यवाद.